तर गुड मॉर्निंग नाही तर गुड आफ्टरनून झालेली आहे आमची आज या ठिकाणी, कारण आज आम्ही पुन्हा एकदा निघालोय भटकंती करायला. आणि कुठे ते तुम्हाला कळेलच. बस स्टँडवर येऊन बसलो. लिटरली गाईज 1 वाजतेची बस बुक केलं होतं आम्ही तिकीट, आणि 3 वाजले सगळे निघून गेले तरी बस आली नव्हती. ॲट लास्ट बस आली आणि इथून पुढे 7 तासाचा प्रवास करून आम्ही बसने चाललो होतो. खूप बोर होणार होतं, पण काय आता अंगात मस्ती भटकंती करायची. त्यानंतर रात्र झाली, झोपून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठली आणि खूप भयानक थंडी असल्यामुळे मला अत्यंत सर्दी झाली होती. मग म्हटलं चला बरं बाहेरचा परिसर बघून येऊ. खूप छान छान फुलं होते, सगळीकडे हिरवळ होती आणि कसं बागाचा वगैरे सीझन असतो आता शेतकऱ्यांचा, ऊसाचा असतो, वेगवेगळे भाजीपाले असतात. त्यांना सगळ्यांना हे पाणी असं सोडलेलं होतं आणि हे पाणी असं प्रत्येक बागाला ते जात होतं. खूप छान वाटत होतं इतकी हिरवळ बघून. आणि सिटीमध्ये असणाऱ्यांना तर नक्की खूप भारी वाटतं गावाकडे गेल्यावर. त्यानंतर पुढे आले तर मला अचानक हे फुलं दिसले आणि हे फुलं कोणी दुसरे फुलं नाही तर गुलाबाचे फुलं होते. आणि गुलाबाच्या फुलांमध्ये इतक्या साऱ्या व्हरायटीज होत्या, इतके सारे कलर्स होते. त्यानंतर मग पुढे आले आणि नंतर ह्या तेजून त्यांचं घर होतं आणि ह्या त्यांच्या गायी होत्या, ज्याचं दूध ते रोज पहाटे 5 वाजता उठून काढतात. आणि इतकं टेस्टी दूध असतं ते, कारण ओरिजिनल असतं, त्यात कोणतंही पाणी मिक्स केलेलं नसतं. मग पुढे आले, अचानक एक 2 पायाची गाय दिसली मला, पण ती गाय नव्हती, सॉरी, पिंक कलरचा ड्रेस घालून ती आमची तेजूच होती, जी कामवाली बाई बनलेली होती. घरी गेली, म्हटलं चला जास्त व्हिडिओ नको घ्यायला, नाही तर मॅडम हवेत जातील की मी काम करते नाही का. मग पुढं आले, आजींनी चूल पेटवलेली होती. आणि ऑफकोर्स यार गाईज, आता मी गेली तेजूच्या घरी तर स्पेशल बेत तर असणारच, म्हणून मासवडीचा बेत होता आणि मासवड्यांची तयारी चालू होती. आजी खूप टेस्टी मासवड्या बनवत होत्या आणि मला पण काहीतरी इच्छा झाली काम करायची. म्हटलं ठीक आहे, आता मी पाहुणे आहे, काही काम नाही करू शकत, पण मी एक काम तर नक्कीच करू शकते, मी खायचं काम खूप छान पद्धतीने करू शकते. मग मासवडी तयार झाली इकडे आणि आजीने मला खायला दिली. मी खायला घेतली आणि खूप टेस्टी होती. आणि ही रिॲक्शन आहे माझी, रिअल रिॲक्शन आहे, खूप छान मासवडी झाली होती. मग त्यानंतर इकडे सगळे बाहेर गप्पा मारत बसले होते, सगळे ज्याचे त्याचे काम करत होते. आणि मी अचानक एक स्टंट बघितला. ही वहिनी होत्या, यांनी घास कापून आणला होता बागातून. आणि हा स्टंट प्लीज तुम्ही घरी करू नका, हा रिअल शेतकरीच करू शकतो फक्त. आणि एवढा घास घेऊन त्या गाडीवर अशा जाणार होत्या. आता नंतर म्हटलं चला जरा बघूया आता. मग ही तेजूची मम्मी घास घालत होती, गायींना चारा घालत होती. म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली म्हणून बघितलं तर इकडे भाकरी चालू होत्या. आणि मासवडी असल्यावर भाकरी नसेल तर काय मज्जा ना. आणि त्यात चुलीवरची भाकर म्हणजे हा एक नंबर. चुलीवरची भाकर अशी मस्त खरपूस भाजत होत्या आजी. त्यानंतर म्हटलं चला आता मला पण थोडं व्हिडिओमध्ये घेऊ, कारण मी तर दिसलीच पाहिजे ना थोडी तरी. मग मी जरा फुकणी घेऊन नाटकं केले काम करायचे. मग तेवढ्यात मासवडी झालं, जेवण हे ताट रेडी झालं आणि आम्ही मस्त अंगणात बसून, ओट्यावर बसून सगळ्या जणांनी जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर मग मला खूप सर्दी झाली होती, म्हणून घरेलू उपाय म्हणून तेजूने मला चुलीवरचा जाळ घेऊन त्यात ओवा टाकून वाफ घ्यायला लावली. नंतर आम्ही घरी म्हणजे पुण्याला यायला निघालो आणि हे भूत आमच्या गाडीवर बसले होतं मध्यभागी, असे मोकळे केस सोडून. आणि मग आम्ही निघालो. त्यानंतर हे इकडं पाट होता, पाट्याला खूप पाणी होतं. नंतर निघालो आम्ही कॅबने पुण्याला यायला. मग असा होता आमचा आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.